कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत यांना महिला दिनानिमित्त आदर्श कलाश्री पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। वडोदरा, गुजरात येथील कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवडेकर यांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श कलाश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। कुमारी उर्वशी निवडेकर यांनी बोलताना सांगितले की आपले शिक्षण पहिलीपासून ते BA पर्यंत मराठीतूनच झाले आहे। BA मराठीमधून पूर्ण झाले असून त्यासाठी स्कॉलरशिप मिळाली आहे। ढोल ताशा पथकात उत्साही सहभाग, अनेकदा सन्मान करण्यात आला आहे। सामाजिक उपक्रम राबवले याची दखल घेत कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवडेकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या सहकार्याने देण्यात आले। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना कुमारी उर्वशी यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे। आपलं नाव? नमस्कार, मी उर्वशी लक्ष्मीकांत निवडेकर। आपली जन्मपासूनची वाटचाल? माझा मूळ जन्म बडोद्यातच झाला, पण मी मूळ कोकणाची, रत्नागिरीची। पण माझ्या आजोबांनी व्यवसायासाठी इथे स्थायिक झाले आणि त्यानंतर हळूहळू माझे वडील लक्ष्मीकांत निवडेकर आणि माझे काका हरिश्चंद्र निवडेकर यांना स्वतःच्या पायावर उभे केले व्यवसायात। आणि तसेच माझी आई रोशनी लक्ष्मीकांत निवडेकर आहे। तसेच माझे 4 सिस्टर्स आहेत, बहीण आहेत। पहिली आहे शामली, 2 नंबर मयुरी, मी उर्वशी आणि मग माझे लहान बहीण आहे कुंकू। तसंच एकदम लहान भाऊ माझा आहे शिवम। आपले शिक्षण? माझं शिक्षण 1ली ते 12वी हे माझं मराठी स्कूलमध्येच झालं, एकमेव स्कूल। तसेच त्यानंतर काही काळानंतर कोविडचा काळ चालू झाला आणि त्यामध्ये असं म्हणाल एक सपोर्ट सिस्टम मी गमावून बसले, म्हणजेच माझे आजी आजोबा, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केलं माझ्या शिक्षणात सुद्धा किंवा माझ्या जीवन व्यवहारात सुद्धा। तर त्यामध्ये असं बघायला गेलं तर खूप मी त्यांना आत्ताही मिस करते। आणि त्यांनी मला मराठी विषयातही जाण करून दिली की नक्की मराठी कशी असते, आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा कशी आहे किंवा ती कशी जपली पाहिजे आपल्या व्यवहारिक जीवनात किंवा आपल्या अख्ख्या आयुष्यात कशी जगली पाहिजे ते दाखवलं यांनी सांगितलं मला। तसेच त्यांची इच्छा होती की मी खूप शिकावं आणि त्यामुळेच मी माझं 1ली ते 12वी मराठी शिक्षणात केलं आणि तसंच माझं पुढचं शिक्षणही मी मराठीतच करते। तसंच कॉलेजमध्ये माझं BA फर्स्ट इयर 3rd इयर मी माझ्या मराठी विषयातच केले। तसेच माझ्या कॉलेजचं नाव महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये माझे BA केले। तसेच BAमध्ये मी मराठी विषयात प्रथम क्रमांक आल्यामुळे मी पदक्रमांकही मिळवला मराठी विषयात आणि MA सुद्धा मी आता मराठी विषयातच करते। या व्यतिरिक्त आपली छंद, आवड? छंद म्हटलं की खूप आले माझे की खूप आवड आहे मला सगळ्या ह्याच्यात। जर सांगायचं म्हटलं तर मी आपलं मराठी सण म्हटलात तर गणेश उत्सव, त्यामध्ये असं बघायला गेलं तर मराठी गणेश उत्सवामध्ये मी गणेश मूर्ती घडवते, तसेच रंगरंगोटीही करते गणेश मूर्तीला। त्याचबरोबर मी पुढील गणपती आपलं मराठी परंपरा चालवण्यासाठी किंवा आपली चालरीती हे सगळं चालवण्यासाठी मी ढोल ताशे पथक यामध्येही आहे। आणि तसेच मी न्यूजमध्ये पोलीस ऑफ इंडिया न्यूज यामध्ये मी माझा आवाजसुद्धा देते आणि मी धन्यवाद करेन किंवा आभार मानेन पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे मुख्य संपादिका रजनी मुरलीधर शिंदे यांना
की ह्यांनी मला खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली किंवा म्हणजे एक असं म्हणू शकतो की एक मुलगी काहीतरी करू शकते, आपल्या स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते असं. तसेच मी कॉलेजमध्ये असताना BVM या ग्रुपद्वारे, या ग्रुपच्या थ्रूने मी म्हणजे खूप मुलींना, मराठी मुलींना आपल्या मराठी विभागात किंवा मराठी विषयात त्यांनी शिक्षण करावं यासाठी मी प्रेरित केलं किंवा आपली मराठी भाषा काय आहे हे त्यांना समजावून दिलं. आणि तसेच मी 3 वर्ष स्टुडंट लीडरही होती आणि त्यामध्ये स्टुडंट लीडर असून मी त्यांना तसेच मी जास्त करून मुलींसाठी, स्त्रियांसाठी मी लढले कॉलेजमध्ये आणि त्यांना प्रेरित केले की मराठी विषयात आपण काय करू शकतो किंवा आपली मातृभाषा ही जपली पाहिजे आपण. आपल्याला आदर्श कलाश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल काय वाटते? आधी तर मी खूप आभारी आहे की मला हा पुरस्कार जाहीर झाला. त्याचबद्दल पोलीस ऑफ इंडिया न्यूज, पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन यांची मी खूप आभारी आहे. त्याच व्यतिरिक्त मी माझ्या कुटुंबांची सुद्धा खूप आभारी आहे, ज्यात माझे आईवडील, माझे आजी आजोबा, माझ्या बहिणी, माझे काका काकी, तसेच माझे कॉलेजचे, महाविद्यालयाचे प्रोफेसर श्री करंदीकर सर यांची खूप आभारी आहे. त्यांनी खूप मला पाठिंबा दिला माझ्या या सगळ्या माझ्या शिक्षणात. त्यांनी ह्या सगळ्यांनी खूप मोठा पाठिंबा दिला आहे, त्यांच्यासाठी मी खूप आभारी आहे. पुन्हा एकदा मला हे पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.